माझ्या भक्ती हीच शक्ती या चॅनेलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारसाठीची लक्ष्मीवृत्त कथा. द्वापार युगातील गोष्ट. सौराष्ट्र देशात फार प्राचीन काळी भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करीत होता. तो फार विद्वान आणि वेदांत जाणणारा असल्यामुळे शास्त्री पंडितातही त्याची ख्याती होती. प्रजेलाही तो अत्यंत प्रिय असे. त्याच्या राणीचे नाव सूरजचंद्रिका होते. तिला 7 मुलगे व शांबाला नावाची एक मुलगी होती. राजकुमारी शांबाला एके दिवशी शहराबाहेरील उपवनात आपल्या बालमैत्रिणीसह क्रीडा करीत असता राजवाड्यात वेगळाच प्रकार घडून आला. राज्याच्या राज्यलक्ष्मी समृद्धतेने राज्यात नांदत होतीच, पण तिला खुद्द राजवाड्यात जाऊन राहावेसे वाटले. कारण राजवाड्यात राहिल्याने राजा लोककल्याण तरी करेल, पण एखाद्या दारिद्र्याकडे गेले तर तो स्वतःच चैनविलासात दंग होऊन राहील. इतरांना त्याचा उपयोग होणार नाही, असा तिच्या मनात विचार आला होता. या विचाराप्रमाणे लक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व काठी टेकीत टेकीत ती राजवाड्याच्या मुख्य दरवाजापाशी आली. तेव्हा तेथील द्वारपालांनी लक्ष्मीला विचारले, आपणास कोणास भेटावयाचे आहे? तेव्हा वृद्ध ब्राह्मण स्त्री रूपातील लक्ष्मीने सांगितले, मला सूरजचंद्रिका राणीसाहेबांना भेटावयाचे आहे. द्वारपालांनी तिला राणीच्या एका दासीच्या स्वाधीन केले आणि तिच्या येण्याचा हेतू सांगितला. तेव्हा त्या दासीने तिला प्रश्न केला, आजीबाई, आपण कोण? राहता कुठे? नवऱ्याचे नाव काय? राणीसाहेबाकडे आपले काय काम आहे? हा सर्व खुलासा करा, म्हणजे मग राणीसाहेबाकडे मी तुमची दाद लावून देईन. लक्ष्मीने दासीला सांगितले की मुली, मी द्वारकेत राहणाऱ्या भुवनेश नावाच्या विद्वान ब्राह्मणाची पत्नी असून माझे नाव कमळा आहे. मी येथे येण्याचे कारण तुला थोडक्यात सांगते, ऐक. तुमची सूरजचंद्रिका राणी आहे ना, ती मागील जन्मी ब्रह्मदत्त नावाच्या एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य दरिद्री असल्यामुळे त्या दोघात वारंवार भांडणे व्हायची. असे होता होता एकदा नवऱ्याने तिला फार छळले. त्यामुळे ती घराबाहेर पडली आणि रडत रडत भटकू लागली. नवऱ्याने टाकलेल्या बायकोचे काय हाल होतात हे बायकांनाच माहीत. त्यामुळे मला तिची दया आली. तिला माझ्याजवळ घेतले आणि दुःखाचे कारण ऐकून दारिद्र्य दूर होण्याचा उपाय म्हणून लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत केले आणि व्रताच्या प्रभावाने लक्ष्मी तिच्यावर प्रसन्न झाली. नवऱ्याने तिला घरी बोलावले. घरात पैशाचा सुकाळ झाल्यामुळे नवरा बायकोतील तंटाही मिटला. दोघेही सुखासमाधानाने नांदू लागली. पुढे यथाकाल त्यांना एकदम मृत्यू आला आणि लक्ष्मी व्रताच्या प्रभावामुळे गोलोकवास त्यांना प्राप्त झाला. इतकेच नव्हे तर आता राजाराणी म्हणून ती दोघेही सुखोपभोग घेत आहेत. थोडा वेळ थांबून ती वृद्ध स्त्री पुढे म्हणाली, अतिश्रीमंती, अतिसुख आले की मनुष्याला व्रतवैकल्य, देवधर्म यांचा विसर पडतो. ते व्रत ती आता करीत नाही. मीच लावलेल्या वृक्षाला उन्मळून पडलेला कसा पाहू? तेव्हा तिला हालवनवास भोगावे लागू नयेत म्हणून त्या व्रताची आठवण करून देण्यासाठी मी येथवर आले आहे. वृद्ध स्त्रीच्या या बोलण्याचे दासीला मोठे कौतुक वाटले आणि स्त्री स्वभाव धर्माप्रमाणे उत्सुकताही वाटली. तेव्हा अत्यंत विनयाने ती त्या वृद्धेस म्हणाली, आजीबाई, कृपा करून हे लक्ष्मीव्रत केव्हा आणि कसे करावे हे मला सांगाल का? तेव्हा वृद्ध स्त्री रूपातील लक्ष्मी म्हणाली, वा, न सांगायला काय झाले, मला त्यात आनंद आहे. ऐक, सांगते, ध्यानात ठेव. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी सकाळी नदी अगर विहिरीवर जाऊन स्नान करावे. 5 झाडाचे 5 डहाळे काढावेत. ते भरल्या कळशीत ठेवून ती घरी आणावी. रांगोळी काढून पाट मांडावा. पाटावर साळी घालून त्यावर ती कळशी ठेवावी. आत पैसा, सुपारी, मोती, पोवाळे, दुर्वा घालाव्यात. जवळ समई लावावी. कळशीवर 8 बाजूला हळदी कुंकवाची बोटे ओढावीत. लक्ष्मी नम म्हणून पूजा करावी व तुपाचे निरांजन ओवाळावे. पिण्यासाठी वाटीमध्ये दूध ठेवावे व पुऱ्या लाडवाचा नैवेद्य ठेवावा. काही फळे ठेवावीत. पैसा, सुपारी, दक्षिणा, विडा ठेवावा आणि आई लक्ष्मी अशीच येत जा. मुलाबाळांना सुखी ठेव. मला सौभाग्य दे. मुलांना औक्ष दे. दान धर्माची बुद्धी दे. तुझी पूजा करून घे. सोन्या चांदीचा प्रकाश पडू दे. दूध दुभत्याची लयलूट होऊ दे. गाई गोटा भरून जाऊ दे. माझा नमस्कार तुला पोहोचू दे. तुझा आशीर्वाद मला मिळू दे. भरली घागर घरात राहू दे. तेल तुपाचा दिवा तुला दिसू दे. माझे बोल तू ऐकावे. तुझे बोल मी मानावे. हीच माझी प्रार्थना. अशी मनोभावे प्रार्थना करावी. सायंकाळी गायीची पूजा करावी. तिला पुरणवरणाचा नैवेद्य दाखवावा आणि मग आपण जेवावे. व्रतस्थ राहावे. उणे दुने बोलू नये. रात्री जागर करावा. सकाळी कळशीतील पाणी नदी अगर विहिरीत सोडावे.
5 डहाळे 5 ठिकाणी टाकावेत आणि घरी येऊन ज्या ठिकाणी पूजा केली असेल त्या जागी हळदी कुंकू व्हावे. अशा रीतीने मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवार हे व्रत करावे. ऐपतीप्रमाणे दानधर्म करावा. हे सर्व लक्षात ठेवून व्रत कर, म्हणजे तुझे कल्याण होईल. हे व्रत तुला कोणी भक्तीने विचारले तर सांग, अभक्तीने विचारले तर सांगू नकोस. दासीने हे सर्व मन लावून श्रद्धेने ऐकून घेतले. नंतर ती त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीस नम्रतेने म्हणाली, आजीबाई, तुम्हाला बराच वेळ थांबवले, याबद्दल मला क्षमा करा. आज जाऊन राणीसाहेबांना तुम्ही आल्याचे सांगते. त्याप्रमाणे दासीने राणीवशात जाऊन वृद्ध ब्राह्मण स्त्री भेटावयास आल्याचे राणीला सांगितले. राणी सूरजचंद्रिकेला आपल्या वैभवाचा मोठा गर्व झाला होता. त्यामुळे तिला दासीचा निरोप आवडला नाही व उलट राग आला. दासीने सांगितलेला निरोप ऐकून ती फारच भडकली आणि एकदम त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीजवळ येऊन म्हणाली, काय ग थेरडे, तू कशाला आलीस इथे? कुणी सोडली तुला इथवर? चल, चालती हो इथून. लक्ष्मी म्हणाली, का ग, इतकी उद्दाम झालीस होय? राजवैभवाचा तुला गर्व झाला आहे. तू जा म्हणण्याआधीच मी निघाले. तू माझी आज लक्ष्मीच्या वारे अशी अवहेलना केलीस, याचे फळ तुला लवकरच मिळेल. ही निघाले मी. बोलता बोलता ती चरफडत चालूही लागली. उपवनात सखीजनासह क्रीडा करण्यासाठी गेलेली राजकुमारी शांबाला याच वेळी परत येत होती. तिला काठी टेकीत टेकीत चरफडत चाललेली ती वृद्ध ब्राह्मणी दिसली. तिने तिच्याजवळ जाऊन अगत्याने तिची चौकशी केली. तेव्हा लक्ष्मीने राजवाड्यात घडलेली सर्व हकीकत तिला सांगितली व लक्ष्मीव्रतही सांगण्यास ती विसरली नाही, कारण शांबालानेही तेथे राहू नये असेच तिला वाटत होते. लक्ष्मीचे सर्व बोलणे शांतपणे व अत्यंत भक्तीने शांबालाने ऐकून घेतले. आईला काही न बोलता तिने त्याच दिवशी आपल्या सखीजनांच्या मदतीने व्रत करण्यास आरंभ केला. मार्गशीर्षातील तो पहिलाच गुरुवार होता. लक्ष्मीच्या प्रसादाने शांबालेचा विवाह सिद्धेश्वर नामक राजाच्या मालाधर नामक राजपुत्राशी झाला व शांबाला पतिग्रही राजवैभवात नांदू लागली. इकडे लक्ष्मीचा क्रोध होऊन भद्रश्रवा राजाचे राज्य लयास गेले. सर्व संपत्ती जाऊन राजा राज्यभ्रष्ट झाला. त्याचे सर्व वैभव जाऊन त्यास दरिद्री अवस्था प्राप्त झाली. राणीच्या आडमुठ्या आणि बेपर्वाच्या वर्तनामुळे नोकर चाकर बिघडले. राजकुमारही सोडून गेले. वेळेवर खाण्यास अन्न नाही, पांघरावयास वस्त्र नाही, अशी स्थिती झाल्यामुळे राणीने आपल्या जावयाकडे जाऊन सहाय्य मागण्याची राजाला सूचना केली. राजा त्याप्रमाणे फिरत फिरत जावयाच्या राजधानीत आला व नदीकाठी विश्रांती घेत असता त्याला शांबालेच्या दासीने पाहिले व राजवाड्यात जाऊन शांबालेच्या कानावर घातले. ते ऐकून शांबालेने आपल्या वडिलांना वस्त्रेभूषण व घोडा पाठवून मोठ्या आदराने बोलावून घेतले. त्यांचा आदर सत्कार करून घरचे वर्तमान विचारले. सर्व ऐकून शांबालेस वाईट वाटले. शांबालेने पित्याचा 4 दिवस पाहुणचार करून द्रव्य देऊन निरोप दिला. भद्रश्रवा राजा ते द्रव्याचे भांडे घेऊन घरी गेला आणि त्याने सूरजचंद्रिकेस ते दाखविताच त्याचे कोळसे झाले. काही दिवसांनी सूरजचंद्रिका आपल्या लेकीकडे गेली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील 4था गुरुवार होता. शांबाला नेहमीप्रमाणे लक्ष्मीव्रताच्या गडबडीत होती. पूजा आटोपून प्रार्थना करीत होती. राणीने ते पाहिले तेव्हा त्या व्रताची तिला आठवण झाली. आपले काय चुकले हे तिला कळले. तिने लक्ष्मीची क्षमा मागितली व कळकळीने प्रार्थना करून तिने लक्ष्मीव्रतही केले. तिने आपल्या मुलीला घडलेली सर्व हकीकत सांगितली. मात्र पितृभक्त मुलीला आपल्या आईवडिलांची दया आली. तिने आपल्या नवऱ्याला सासूसासऱ्यांना सांगून आपल्या बापाचे राज्य परत मिळवून दिले व आईला राजवाड्यात पोहोचविले. मग तिचे भाऊही घरी परत आले. राणीने अत्यंत भक्तीने लक्ष्मीव्रताला सुरुवात केली. लक्ष्मी तिच्यावर पुन्हा प्रसन्न झाली व पूर्वीप्रमाणेच राज्यकारभार सुरू झाला. ही कथा ऐकणाऱ्यांना, वाचणाऱ्यांना आणि व्रत करणाऱ्यांना सुख, समाधान आणि वैभव मिळेल. पण वैभव मिळाल्या उतू नये, मातू नये, गर्वाने सर्वांना तुच्छ लेखू नये, दानधर्म विसरू नये, म्हणजे राजाराणी सुखी झाली तसेच तुम्ही आम्ही सुखी होऊ. तर अशी होती ही लक्ष्मीव्रताची कथा. तुम्हाला कशी वाटली ही कथा? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. कथेनंतर करावयाच्या आरत्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्यामुळे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्सही चेक करू शकता. आणि अशाच भक्तिमय कथा, स्तोत्र, मंत्र ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या भक्ती हीच शक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया लवकरच. लक्ष्मी माता की जय.